श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. भरपूर सेवेकरी आहेत, त्यांच्या मला कमेंट आल्या, "ताई, आम्हाला कुलदेवीची सेवा करायची आहे. आम्ही गुरूंची खूप सेवा करतो, म्हणजे स्वामींची सेवा करतो, दत्त महाराजांची सेवा करतो. पण आम्ही कुठेतरी आमची कुलदेवीची सेवा करत नाहीये. कुलदेवीचा मान-सन्मान झालेला नाहीये." ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नाही, कुलदेवी ही आणि कुलदैवता हे कोण असतात? आपल्या कुळाचं रक्षण करणारे असतात. आपल्या पिढ्यानपिढ्या त्या कुलदेवी आपल्या कुळाचं जे हे रक्षण करत असते. कुलदेवी ही आपल्या रक्तातच संरक्षण असतं. त्यामुळे कुलदेवीची सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतं स्वामी सेवेत आल्यावर कुलदेवीची सेवा महाराज करूनच घेतात म्हणून. पण बरेच लोक आहे कुलदेवीची नित्य सेवा करत नाही. मग जे सेवेकरी कुलदेवीची सेवा करत नाही, त्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी असो, संतान प्राप्तीच्या अडचणी असो, विवाह योग जमत नाहीये, घरामध्ये सतत किरकिर होते. भरपूर अशा गोष्टी असतात, की जे सेवेकरी करत नाही आणि मग त्यांना ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागतं. तुम्ही कितीही गुरूंची सेवा करा, तुम्ही कितीही स्वामी सेवा करा, पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करत नाही ना, तोपर्यंत आयुष्यात तुम्हाला कुठल्याच संकटामध्ये साथ मिळणार नाही, तुमचं रक्षण होणार नाही. आता भरपूर सेवेकरी काय करतात माहिती आहे, आमचं स्वामीच आमचं सगळं आहे, कुलदेवी स्वामीच आहे. मान्य आहे, स्वामींना तुम्ही सगळं माना, पण स्वामींनीच कुठेतरी सांगितलंय, की सगळ्यात अगोदर तुमची कुलदेवी, कुलदैवता तपासा, त्यांची सेवा करा. सेवा अजिबात खूप अशी मोठी सेवा नाहीये. फक्त थोडीफार सेवा आहे, जी की आपल्याला दररोज नित्य सेवेमध्ये करणं आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असतो बघा, जो आता माझ्या देवघरामध्ये आहे. आमची कुलदेवी रेणुका माता आहे. आणि मी तो तांदळाही माझ्या मुलाच्या नवसाचा मी बनवून घेतलेला आहे. आणि प्लस माझ्याकडे टाकही आहे. तर त्या टाकावरच माझी दररोजची सेवा असते. सेवा फक्त अगदी सोपी आहे. जो टाक आहे त्यावरती नित्य अभिषेक करायचा. तुम्ही पंचामृताने नाही केला तरीही चालेल. फक्त साध्या पाण्याने अभिषेक करा. आईला हळदी, कुंकू, अक्षदा वाहा, एखादं फूल वाहा. दररोज आईला प्रणाम करा. "आई, तू आमच्या कुळाचं रक्षण करते. तू आमच्या संसाराचं जे रक्षण करते, तसंच इथून पुढेही कर. तुझी कृपा अखंड आमच्या घरी राहू दे." आणि वर्षातून एकदा तरी कुलदेवीचा मान-सन्मान होणं खूप गरजेचं आहे आणि तो तुम्ही करावा अशी मी अपेक्षा करते. कारण की वर्षातून कुलदेवी एकदा तरी जाणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला अभिषेक वगैरे झाला, की त्यानंतर नवार्न मंत्र तुमची कुठलीही कुलदेवी असो, तुमची तुळजाभवानी माता असो, लक्ष्मी माता असो किंवा रेणुका माता असो किंवा अजून कोणी असो. तर त्यांना फक्त एक माळ आपल्याला नवार्न मंत्र घ्यायचा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. असा तुम्ही मंत्र घेऊ शकता. तुम्ही कुलदेवीच्या नावाने 11 मंगळवार करा आणि जे सेवेकरी 11 मंगळवार करतात, त्यांची 11 मंगळवाराच्या आत कुलदेवी स्वतः त्यांचे कामं करते. विवाह जमत नसेल 11 मंगळवार करा. संतान प्राप्ती होत नसेल 11 मंगळवार करा. तुमची जी कुलदेवी आहे तिचा वार जो आहे तो तुमच्या गुरुजींना विचारून तुम्ही तो उपवास पकडून तिची सेवा करा, तिची ओटी भरा. त्या 11 मंगळवाराच्या आत तुमची कामं अडकलेली होतात. हे स्वतः मी अनुभव घेतलेला आहे. आणि कुलदेवीची सेवा ज्या घरामध्ये घडते ना, त्या घरामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण झालेलं असतं. तुम्ही नक्की कुलदेवीची सेवा करा आणि त्यानंतर जर तुम्हाला अजून सेवा करायची इच्छा असेल, तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे प्रत्येकी नित्यसेवेमध्ये 2-2 अध्याय वाचू शकता आणि ज्या घरामध्ये कुलदेवीची ही सेवा घडते, तिथे अखंड लक्ष्मी नांदते. हो, तुम्ही लक्ष्मीची सेवा नाही जरी केली, पण तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करत असाल, तर तुमच्या घरी अखंड लक्ष्मी नांदते. प्रत्येक घरामध्ये ही कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे आणि ही सेवा झाल्याने तुमच्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे, जे तुमच्या घरात सततची भांडणं आहेत, ते दूर होतील आणि कुलदेवी खूप महत्त्वाची आहे. एकदा तुमच्या घरामध्ये कुलदेवीची सेवा करून बघा. आयुष्यात येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, त्या दूर व्हायला सुरुवात होते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी